नेक्स्ट आहे पहा रिॲक्शन इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ OH बॉन्ड. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे ॲसिडिटी आणि त्यामध्ये आहे रिॲक्शन विथ मेटल्स अँड अल्कलीज. The carboxylic acids like alcohols involve hydrogen with electropositive metals and form salt with alkalis similar to phenols. आता जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्यांचं नेचर अल्कोहोलसारखंच आहे की त्यांची रिॲक्शन जेव्हाही इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलसोबत होते तर अशा केसमध्ये कोणता गॅस बाहेर पडतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि अशा वेळेस मेटलचे काय तयार करतात, ते सॉल्ट तयार करतात अल्कली मेटलसोबत आणि सिमिलर टू फिनॉल्स, आणि फिनॉलसारखंच त्यांच्यासुद्धा अभिक्रिया आहेत. However, unlike phenols, they react with weaker bases such as carbonates and hydrocarbonates to involve carbon dioxide. पण फिनॉलपेक्षाही वेगळं कॅरेक्टर जर पाहिलं आपण कोणाचं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं, तर जर त्यांची रिॲक्शन वीक बेससोबत झाली तर अशा वेळेस काय करतात ते वीक बेस कोणते, कार्बोनेट्स म्हणा किंवा हायड्रोजन कार्बोनेट यांच्यासोबत जेव्हा ही कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन होते तर अशा वेळेस कोणता गॅस लिबरेट होतो, कार्बन डायऑक्साईड गॅस लिबरेट होतो. This reaction is used to detect the presence of carboxylic group in an organic compound. आता ही एक टेस्ट आहे पहा की जर आपण समजा आपल्याला दिलेलं सॅम्पल आहे, हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे किंवा नाही, ते डिटेक्ट करण्यासाठी आपण काय करणार, त्याची रिॲक्शन वीक बेससोबत करणार, कार्बोनेट्स म्हणा हायड्रोजन कार्बोनेट्स म्हणा, आणि अशा वेळेस जर CO2 गॅस लिबरेट झाला तर याचा अर्थ काय समजून घ्यायचा की आपण घेतलेला जो रिॲक्टंट होता तो काय होता, कार्बोक्सिलिक ॲसिड होता. आता 3 रिॲक्शन आहे तुमच्यासमोर. पहिले रिॲक्शनमध्ये पहा जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्यांची रिॲक्शन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल सोडियमसोबत झाली तर अशा वेळेस काय तयार झाला, सोडियम कार्बोक्सिलेट आहे RCOO Na+, आणि प्लस सांगितल्याप्रमाणे की अल्कोहोलप्रमाणे हे सुद्धा कोणता गॅस लिबरेट करतात, हायड्रोजन गॅस लिबरेट करतात. त्यानंतर हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे याची रिॲक्शन जर आपण स्ट्रॉंग बेससोबत केली NaOH सारख्या तर अशा वेळेससुद्धा सोडियम कार्बोक्सिलेट्सच फॉर्मेशन होतं, मात्र अशा वेळेस कोणता गॅस अशा वेळेस काय होणार, वॉटर लिबरेट होणार, म्हणजे ही डिहायड्रेशन रिॲक्शन आहे. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन ही वीक बेससोबत झाली, सोडियम कार्बोनेट म्हणा किंवा सोडियम इथं दिलं कोण आहे, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, तर अशा वेळेससुद्धा सॉल्ट तयार होतो ज्याला आपण सोडियम कार्बोक्सिलेट म्हणतो, पण या रिॲक्शनमध्ये H2O आणि CO2 बाहेर पडतो. तर वीक बेसेससोबत कार्बन डायऑक्साईड लिबरेट झालेला आहे आणि हीच कशाची टेस्ट आहे, कार्बोक्सिलिक ॲसिडची टेस्ट आहे. Carboxylic acid dissociated in water to give resonance stabilized carboxylate anions and hydronium ion. आता कार्बोक्सिलिक ॲसिडला जर आपण वॉटरमध्ये ॲड केलं तर अशा वेळेस तो डिसोसिएट होतो आणि या ठिकाणी जो ॲनायन आहे कार्बोक्सिलेटचा हा रेझोनन्स स्टेबलाइज ॲनायन असतो आणि दुसरा आयन जो तयार होतो तो कोणता तयार होतो, हायड्रोनियम आयन. जसं की इथं तुम्ही रिॲक्शनमध्ये पाहू शकता की कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, रिॲक्शन कोणासोबत झाली, वॉटरसोबत, तर इथं डिसोसिएट झाला, डिसोसिएट झाल्यावर 2 आयन तयार झाले. आता हे आहे रेझोनेटिंग स्टेबलाइज, 2 स्ट्रक्चर दिले तुम्हाला, पण ॲक्च्युअल हे कोण आहे, हे आहेत कार्बोक्सिलेट ॲनायन, बरोबर. आता हे जे कार्बोक्सिलेट ॲनायन आहे याचं रेझोनन्स स्ट्रक्चर जर पाहिलं आपण तर एका ऑक्सिजनसोबत डबल बॉन्ड आणि ज्यांच्यासोबत सिंगल बॉन्ड आहे त्याच्यावर काय असणार, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज असणार, बरोबर. आता एकदा वरती आणि एकदा खाली अशा प्रकारचे 2 रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. सो कार्बोक्सिलेट ॲनायनचं फॉर्मेशन होतं आणि दुसरा जो ॲनायन तयार होईल तो कोण असेल, या ठिकाणी हायड्रोनियम आयन. हा जो इथं दाखवलेला आहे हा काय आहे, हायड्रोनियम आयन आहे. आणि फर्दर जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला दाखवलेलं आहे की निगेटिव्ह चार्ज जो आहे RCOO आणि मध्ये मायनस दिला ना, म्हणजे याचा अर्थ इक्वल प्रमाणात, कारण रेझोनंट 2 स्ट्रक्चर आहेत ना, त्यामुळे दोघांना एकाच याच्यामध्ये दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण दाखवत असतो.
आता तुम्हाला माहीत आहे की एका ॲसिडची किंवा बेसिकची स्ट्रेंथ जी आहे तर ती इंडिकेट करण्यासाठी काही आपण विशिष्ट व्हॅल्यू वापरतो, जसं की ॲसिडिक स्ट्रेंथ वापरणार PK व्हॅल्यू असते, बरोबर. आता आपल्याला या रिॲक्शनमध्ये वरची जी रिॲक्शन आपण पाहिली, तर या रिॲक्शनमध्ये तुम्हाला माहीत आहे की यामध्ये जर आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढायचा असेल तर इथं पहा 2 आयन तयार झाले, कार्बोक्सिलेट आणि हायड्रोनियम आयन. म्हणून आपण इथं काय केलं की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KEQला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढताना तुम्हाला माहीत आहे की कार्बोक्सिलेटचा अनायन आणि हायड्रोनियमचा कॅटायन असे 2 आयन तयार झालेले आहेत. कशामध्ये, प्रोडक्टमध्ये आहे. म्हणजे आपण काय करतो, प्रोडक्टला अगोदर लिहितो न्यूमरेटरमध्ये आणि डिनोमिनेटरमध्ये कोणाला लिहायचं आपल्याला, रिॲक्टंटला. रिॲक्टंट कोण आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि वॉटर लिहिलं इथं वॉटर आणि कार्बोक्सिलेट लिहिलं आपण. त्यानंतर आता जर तुम्हाला KA ची व्हॅल्यू काढायची असेल, के म्हणजे काय, ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट, तर त्याचा फॉर्म्युला आहे की तुम्हाला काय करावं लागतं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटला वॉटरनं मल्टिप्लाय करावं लागतं. क्लिअर. सो KA ची व्हॅल्यू काढायची असेल तर K इक्विलिब्रियमला वॉटरनं मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता मला सांगा, याला हा वॉटर इथे आहे, मल्टिप्लाय करायचं म्हणजे डायरेक्ट तो अपोजिट साईडला गुणाकारात न्यायचा. मग त्याला जर आपण गुणाकारात नेलं या ठिकाणी तर अशा वेळेस शिल्लक काय राहतं, न्यूमरेटरमध्ये हायड्रोनियम आयन आणि कार्बोक्सिलेट आणि खाली काय तयार राहिला, कार्बोक्सिलिक ॲसिड राहिला. फॉर कन्व्हिनियन्स For convenience, the strength of an acid is generally indicated by its pKa value rather than its Ka value. आता म्हणजे पुढे तुम्हाला एक चॅप्टर होणार आहे, त्यामध्ये तुम्ही हे डिटेलमध्ये शिकणार आहात. तर कोणत्याही ॲसिडची स्ट्रेंथ आहे ही जनरली आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी कोणत्या व्हॅल्यून दाखवत असतो, PK व्हॅल्यून दाखवत असतो. म्हणजे KA तर आपण आता वरती काढलीच, बरोबर. KA काय आहे, ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. परंतु एखाद्या ॲसिडची स्ट्रेंथ इंडिकेट करण्यासाठी PK व्हॅल्यू काढावं लागते. मग PK व्हॅल्यू काढायचं म्हणजे काय की वरती जे आपण ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट पाहिलं, तर या ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंटचा काय घ्यायचा आपल्याला, मायनस लॉग घ्यायचा. काय घ्यायचा, मायनस लॉग. तर ती व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू असते, PK व्हॅल्यू असते. The pK of hydrochloric acid is a minus 7.0, whereas pKa of trifluoroacetic acid, the strongest carboxylic acid, benzoic acid, and acetic acid are 0.23, 4.19, and 4.76 respectively. आता पुढे तुम्हाला एक पॉईंट होणार आहे बा की PKची व्हॅल्यू जितकी कमी तितका तो ॲसिड काय असतो, स्ट्रॉंगर असतो. ओके, लक्षात आलं ना. आता इथं जर पाहिलं आपण तर वरच्या केसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडची PK व्हॅल्यू तर डायरेक्ट -7.0 आली, म्हणजे हा तर फार स्ट्रॉंग ॲसिड आहे, बरोबर. आता PK व्हॅल्यू काही ॲसिडची आपल्याला दिलेली आहे, जसं की यामध्ये जर पाहिलं आपण तर जो स्ट्रॉंगेस्ट कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याचं नाव लक्षात ठेवा तुम्ही. त्याचं नाव आहे ट्रायफ्लोरोॲसिटिक ॲसिड. काय नाव आहे, ट्रायफ्लोरोॲसिटिक ॲसिड. हा सर्वात स्ट्रॉंग कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. त्याची PK व्हॅल्यू आहे 0.23. त्यापेक्षा थोडी जास्त आहे बेन्झोइक ॲसिडची, फार जास्त आहे समजा 4.19, आणि ॲसिडिक ॲसिडची त्याच्याहीपेक्षा जास्त 4.76. मग तुमच्या लक्षात आलं असेल की बेन्झोइक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे, कारण त्याची PK व्हॅल्यू जास्त आहे. जेव्हा की आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडची पाहिलं तर चक्क निगेटिव्ह आहे. त्यात स्ट्रॉंगेस्ट कार्बोक्सिलिक ॲसिड कोण आहे, ट्रायफ्लोरोॲसिटिक ॲसिड, ज्याची 0.23 आहे. सो ओव्हरऑल Smaller the pK, the stronger the acid, the better it is as a proton donor. म्हणजे ज्याची PK व्हॅल्यू कमी तो ॲसिड तितका जास्त स्ट्रॉंगर. आणि आर्हेनियस थेरी काय सांगते, स्ट्रॉंगर ॲसिड कोण असतो, जो बेटर प्रोटॉन डोनर असतो. Strong acids have pK values less than 1. The acids with pK values between 1 and 5 are considered to be a moderately strong acids. Weak acids have pKa value between 5 and 15, and extremely weak acids have pK value greater
than 15. मग आता रेंज लक्षात ठेवायची. जर पी के व्हॅल्यू 1पेक्षा कमी असेल तर डेफिनेटली ते ॲसिड काय आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. पी के व्हॅल्यू 1 आणि 5च्या मध्ये असेल तर ते ॲसिड कसे आहेत, मॉडरेटली म्हणजे मध्यम स्वरूपात स्ट्रॉंग ॲसिड आहेत. पी के व्हॅल्यू 5 to 15 असतील तर अशा वेळेस ते ॲसिड कसे आहेत, वीक ॲसिड आहेत. आणि जर पी के व्हॅल्यू 15पेक्षाही जास्त असेल तर अशा वेळेस ते ॲसिड कसे आहेत, एक्स्ट्रीमली वीक ॲसिड आहेत. Carboxylic acids are weaker than mineral acids, but they are stronger acids than alcohols and many simple phenols. pK is approximately 16 for ethanol and 10 for phenol. आता तुम्ही वरती तुलना करा पहा. जो स्ट्रॉंगेस्ट कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ट्रायफ्लोरोॲसिटिक ॲसिड त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.23 पी के व्हॅल्यू. जेव्हा की हायड्रोक्लोरिक ॲसिड हा मिनरल ॲसिड आहे त्याची पी के व्हॅल्यू तो -7.0 म्हणजे फार जास्त निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ तो खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. म्हणून याच्यावर लक्षात येतं आपलं की कार्बोक्सिलिक ॲसिड हे हायड्रोक्लोरिक ॲसिडसारख्या मिनरल ॲसिडपेक्षा कसे आहेत, वीकर आहेत. मात्र अल्कोहोल आणि जे फिनॉल्स आहेत तर त्यांच्यापेक्षा मात्र ते कसे आहे, स्ट्रॉंगर आहेत. आता इथेनॉलसाठी आपण पी के व्हॅल्यू पाहिली तर अप्रॉक्सिमेटली 16 आहे आणि फिनॉलसाठी किती असते, 10 असते. In fact, carboxylic acids are amongst the most acidic organic compounds you have studied so far. पहा, कार्बोक्सिलिक ॲसिडबद्दल काय सांगितलं की जितके काय आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघणार आहोत त्यामध्ये सर्वात मोस्ट ॲसिडिक हे कोण असणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड असणार आहे. You already know why phenols are more acidic than alcohols. आता हे आपण पाहिलेलं आहे की फिनॉल हे अल्कोहोलपेक्षा कसे असतात, मोर ॲसिडिक असतात. The higher acidity of carboxylic acid as compared to phenols can be understood similarly. आणि त्याच पद्धतीनं जर आपण कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी जर पाहिली तर फिनॉलपेक्षा त्यांची ॲसिडिटी कशी आहे, हायर ॲसिडिटी आहे. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आर मोर ॲसिडिक दॅन फिनॉल्स and phenol are more acidic than alcohol. The conjugate base of carboxylic acid or carboxylate ion is stabilized by two equivalent resonance structure in which the negative charge is at the more electronegative oxygen atom. कार्बोक्सिलिक ॲसिड मोर ॲसिडिक असण्याचं कारण जर पाहिलं आपण ते आहे, पहिलं कारण त्यामध्ये कॉन्जुगेट बेस कार्बोक्सिलिक ॲसिडचा कोण येतो, कार्बोक्सिलेट आयन, बरोबर, COO- घेतो आपण, बरोबर. तर हा स्टेबिलाइज होण्यासाठी आत्ताच पाहिला आपण की त्यामध्ये जो रेझोनन्स स्ट्रक्चर आहे तो किती टाईपचे आहेत, 2 इक्विव्हॅलेंट रेझोनन्स स्ट्रक्चर पाहिले आपण. आणि यामध्ये ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज होता O-, जो की कार्बोनिल कार्बनला सिंगलला अटॅच होता, तर हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे कोणापेक्षा, ऑक्सिजन ॲटमपेक्षा. The conjugate base of phenols phenoxide ion has non-equivalent resonance structure in which the negative charge is at the less electronegative carbon atom. आता फिनॉलचा जो कॉन्ज्युगेट बेस आहे अर्थातच फिनॉक्साईड आयन, तर हा नॉन इक्विव्हॅलेंट रेझोनन्स स्ट्रक्चर शो करतो. आणि यामध्ये जो निगेटिव्ह चार्ज आहे हा कोणावर आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन ॲटमवर त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आपल्याला फिनॉलमध्ये दिसून येईल. आणि म्हणून फिनॉल हे अल्कोहोलपेक्षा मोर ॲसिडिक आहेत. Therefore, resonance in phenoxide ion is not as important as it is in carboxylate ion. आणि म्हणून पाहता काय फरक पाहिला आपण की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जर पाहिलं आपण तर जी ॲसिडिटी आहे किंवा जो निगेटिव्ह चार्ज आहे तर हा कोणावर आहे, ऑक्सिजन ॲटमवर आहे. जेव्हा की आपण फिनॉलमध्ये जर पाहिला तर तो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन ॲटमवर आहे. आणि त्याच्यामुळं जो रेझोनन्स आहे फिनॉक्साईड आयनमधला हा इम्पॉर्टंट नाही आहे कारण तो कार्बन ॲटमवर आहे. मात्र कार्बोक्सिलेट आयनमध्ये निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे, ऑक्सिजनवर आहे. Further, the negative charge is delocalized over to electronegative oxygen atoms in carboxylate ion, where it is less effectively delocalized over one oxygen atom and less electronegative carbon atoms in a phenoxide ion. आता जर आपण कार्बोक्सिलेट आयनमध्ये जर पाहिलं तर आता आपण 2 रेझोनन्स स्ट्रक्चर पाहिले ना,
मग आता निगेटिव्ह चार्ज जो डिलोकलाइज व्हायला हे कोणामध्ये व्हायला बरं, दोन्ही इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन पाहिलं, एकदा वरती आणि एकदा खाली, असे दोन प्रकारच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनमध्ये निगेटिव्ह चार्ज काय व्हायला त्या ठिकाणी डिलोकलाइज व्हायला, कोणामध्ये, कार्बोक्सिलेट आयनमध्ये. परंतु जर आपण फिनॉक्साईड आयनमध्ये जर पाहिलं तर फिनॉक्साईड आयनमध्ये जे डिलोकलायझेशन आहे हे कोणामध्ये होतं, एक ऑक्सिजन ॲटम आणि एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन ॲटम. म्हणजे कार्बोक्सिलेट आयनमध्ये काय व्हायला, ऑक्सिजन टू ऑक्सिजन त्या ठिकाणी काय व्हायला, निगेटिव्ह चार्ज काय व्हायला त्या ठिकाणी डिलोकलाइज व्हायला, बरोबर. जसं की आपण या स्ट्रक्चरमध्ये जर पाहिलं आपण तर वरती इथं निगेटिव्ह चार्ज होता, त्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे दोन्ही वेळेस काय झालं की निगेटिव्ह चार्ज हा कोणावर आहे, ऑक्सिजनवरच आहे. पण फिनॉक्साईड आयनमध्ये जर पाहिलं आपण तर फिनॉक्साईड आयनमध्ये काय होतं बरं, की जो निगेटिव्ह चार्ज आहे तर तो, जसं की आपण स्ट्रक्चर जर पाहिलं फिनॉक्साईड आयनचं तर ही आपली बेंझिनची रिंग, बरोबर. आणि याला अटॅच असणारा कोण आहे, O-. तर तुम्हाला माहिती आहे की हा एक तर इथं असेल किंवा या कार्बनवर असेल, हे ना, इथला जो कार्बन आहे त्यावर असेल. म्हणजे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम या दोघांमध्ये रेझोनन्समध्ये काय होतं, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज व्हायला, पण तिथं ऑक्सिजन टू ऑक्सिजन व्हायला, म्हणून कार्बोक्सिलेट आयन जो आहे हा हायली ॲसिडिक आहे फिनॉलपेक्षा. Thus, the carboxylate ion is more stabilized than phenoxide ion, so carboxylic acids are more acidic than phenols. स्टॅबिलिटी इज प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी, बरोबर. दॅट्स वाय ओव्हरऑल आपण आत्ता आपल्या डिस्कशनमध्ये काय पाहिलं की कार्बोक्सिलिक आयन जो आहे हा फिनॉक्साईड आयनपेक्षा कसा आहे, मोर स्टेबलाइज आहे, बरोबर. कारण दोन ऑक्सिजनमध्ये काय व्हायलं, निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज व्हायला, आणि म्हणून कार्बोक्सिलिक ॲसिड हा फिनॉलपेक्षा कसा आहे, मोर ॲसिडिक आहे. Effects of substituents on the acidity of a carboxylic acid substituent may affect the stability of the conjugate base and thus also affect the acidity of the carboxylic acid. आता आपल्याला पाहायचं आहे की एखादा सबस्टिट्युएंट्स जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिडला अटॅच होतो तर त्याचा इफेक्ट काय होतो कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ॲसिडिटीवर. आता इथं स्पष्ट सांगितलं की जे सबस्टिट्युएंट्स आहेत तर हे काय करू शकतात, कॉन्ज्युगेट बेसची स्टेबिलिटीवर अफेक्ट करू शकतात. स्टॅबिलिटीवर अफेक्ट करायला म्हणजेच ते कार्बोक्सिलिकच्या ॲसिडिटीवर सुद्धा काय करायला या ठिकाणी अफेक्ट करायला, त्याच्यावर परिणाम करायला. Electron withdrawing group increase the acidity of carboxylic acids by stabilizing the conjugate base through delocalization of the negative charge by inductive and or resonance effect. Conversely, electron donating groups decrease the acidity by destabilizing the conjugate base. पहा, दोन प्रकारचे ग्रुप असतात आपल्याकडे. एक कोण असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, आणि दुसरे कोण असतात या ठिकाणी, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, बरोबर. आता आपल्याला पाहायचं आहे की हे सबस्टिट्युएंट कार्बोक्सिलिक ॲसिडला अटॅच झाले तर कोणामुळे ॲसिडिटी वाढते आणि कोणामुळे ॲसिडिटी कमी होते. लक्षात ठेवायचं, जे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहेत तर ते कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी काय करतात या ठिकाणी, इन्क्रीज करतात. कारण यावेळेस काय होतं की कॉन्ज्युगेट बेसकडून त्याला काय केलं जातं, स्टेबिलाइज केलं जातं. कारण निगेटिव्ह चार्ज जो आहे त्याचं त्या ठिकाणी काय होतं, डिलोकलायझेशन होतं. आणि हा इफेक्ट कोणता आहे, इंडक्टिव्ह किंवा रेझोनन्स इफेक्ट म्हणायचं. क्लिअर. सो इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा की इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप EWG जेव्हाही कार्बोक्सिलेट ॲनायनला अटॅच होतात तर अशा वेळेस ॲसिडची स्ट्रेंथ काय झाली, इन्क्रीज झाली. का, स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली. का, कारण त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज जो आहे हा डिलोकलाइज होतो. त्याच्या मागचा इफेक्ट जर पाहिला आपण तर इंडक्टिव्ह आणि किंवा अँड ऑन आर शब्द वापरला, रेझोनन्स इफेक्ट. त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन व्हायलं, स्टॅबिलिटी यायली, आणि म्हणून EWG इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमुळं कार्बोक्सिलेट ॲनायनची स्ट्रेंथ, ॲसिडिक स्ट्रेंथ काय होते, इन्क्रीज होते. पण जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कार्बोक्सिलेट ॲनायनला अटॅच होतो तर अशा वेळेस काय झालं सांगितलं तुम्हाला इथं की कॉन्ज्युगेट बेस काय होतो या ठिकाणी, डिस्टेबलाइज होतो. आणि कॉन्ज्युगेट बेस डिस्टेबलाइज झाल्यामुळं या ठिकाणी ॲसिडिटी काय होते,
डिक्रीज होते. आणि म्हणून इथं स्पष्ट सांगितलं की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे कार्बोक्सिलेट ॲनायन जे आहेत तर या ॲनायनची स्टेबिलिटी काय करतात, डिस्टेबिलाइज करतात. आणि म्हणून जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कार्बोक्सिलेट आयनला अटॅच झाला तर अशा वेळेस त्या ॲसिडची स्ट्रेंथ काय होते, वीक होते किंवा कमी होते. The effect of the following group in increasing acidity order is. मग आता आपल्याला काय करायचं आहे की कोणते कोणते ग्रुप्स आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला ॲसिडिटी या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे त्याचा क्रम लावलेला आहे. तर पहा, फिनिलपेक्षा मोर ॲसिडिक कोण असणार, आयोडीन, त्यापेक्षा मोर ब्रोमीन, क्लोरीन, त्यापेक्षा मोर फ्लोरीन, त्यानंतर सायनाईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन टेट्रा फ्लोराईड. आता मगाशी तुम्हाला स्ट्रॉंगेस्ट कार्बोक्सिलिक ॲसिड सांगितलं होतं, ट्रायफ्लोरो होतं का त्यामध्ये, होतं ना. लक्षात आलं ना. हे फिनिलकडून CF3कडे जसं चाललो आपण तर हे जर ग्रुप कार्बोक्सिलेट आयनला जर अटॅच होत असतील तर अशा वेळेस टप्प्याटप्प्याने ॲसिडिटी जी आहे ती काय होत चालली या ठिकाणी, इन्क्रीज होत चालली. Thus, the following acids are arranged in order of increasing acidity based on pK values. आता ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲसिडिटी लक्षात घ्या. आता ॲक्च्युअली डिक्रीजिंग ऑर्डर दिली आहे तुम्हाला, बरोबर ना. आता तुम्हाला आत्ताच सांगितलं मी की 3 फ्लोरीन जर असेल तर अशा वेळेस ॲसिडिक स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. त्यापेक्षा कमी केव्हा जर 3 क्लोरीन असतील तर, त्यापेक्षा कमी केव्हा 2 क्लोरीन असतील तर, त्यापेक्षा कमी केव्हा जर कोणता ग्रुप अटॅच असेल NO2. पहा आलं ना NO2. आता तुम्ही तर म्हणणार की क्लोरीन तर आपण अगोदर घेतलं होतं पण तर क्लोरीन किती आहेत, 2 आहेत. हे तर लक्षात ठेवा. लक्षात ना. Cl3 F आणि Cl यामध्ये F जास्त आहे पण 3 F आणि 3 क्लोरीन असतील तर F3 अगोदर येईल. करेक्ट. मग आता NO2 झाला. NO2पेक्षा कमी कोणाची आहे, सायनाईडची आहे, म्हणून त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ कमी असणार. त्याच्यापेक्षा कमी कोणाची आहे, फ्लोरीनची. पण इथं एक लक्षात घ्या, हे फ्लोरीन का बरं, कारण काय फ्लोरीनची तर कमी आहे आणि एकच आहे ना. बघा 2 फ्लोरीन असेल तर सायनाईडपेक्षा जास्त होईल पण 1 फ्लोरीन असेल तर सायनाईडपेक्षा कसं असणार, कमी असणार. येतं लक्षात. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी कोण आहे, क्लोरीन आहे आपल्याकडं. फ्लोरीनपेक्षा कमी कोणाची असते, क्लोरीनची. क्लोरीनपेक्षा कमी कोणाची आली, ब्रोमीनची. ब्रोमीनपेक्षा कमी कोणाची आली, फॉर्मिक ॲसिड. आता हायड्रोजन आपल्याला दिलं नाही हायड्रोकार्बन पण लक्षात ठेवायचं की ब्रोमीनपेक्षा त्याची कमीच आहे. त्यानंतर जर पाहिलं आपण तर इथं एक सिंगल क्लोरीन आहे. मग आता सिंगल क्लोरीन आहे पण इथं काय झालं बरं, कार्बनची संख्या वाढलेली म्हणून ॲसिडिक स्ट्रेंथ या ठिकाणी काय व्हायली, कमी व्हायली. इथं जर पाहिलं तर इथं कोण आहे, बेन्झोइक ॲसिड आहे. बेन्झोइक ॲसिडची त्याच्याहीपेक्षा कमी आहे. त्याच्याहीपेक्षा आता बेन्झोइक ॲसिडमध्ये कार्बनची संख्या वाढली की ॲसिडिक स्ट्रेंथ कमी व्हायली, बरोबर. त्यापेक्षा कमी कोण आहे, इथॉनिक ॲसिड. त्यापेक्षा कमी प्रोपोनिक ॲसिड. म्हणजे असं तुम्हाला स्ट्रेंथ लक्षात ठेवावं लागेल. येतं लक्षात. नेक्स्ट, Direct attachment of groups such as a phenyl or vinyl to the carboxylic acid increases the acidity of corresponding carboxylic acid, contrary to the decrease expected due to resonance effect shown below. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की फिनिल किंवा व्हिनिल हे जर कार्बोक्सिलिक ॲसिडला डायरेक्ट अटॅच होत असतील तर अशा वेळेस कार्बोक्सिलेट ॲसिडची जी ॲसिडिटी आहे ती काय होईल, या ठिकाणी इन्क्रीज होईल. म्हणजे मूळ कार्बोक्सिलिक ॲसिडपेक्षा त्या कार्बोक्सिलिकची ॲसिडिटी जास्त असणार की ज्याला एकतर बेंझिनची रिंग म्हणजे फिनिल अटॅच आहे किंवा व्हिनिल म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH है ना, असा ग्रुप अटॅच आहे. मग आता हे होताना याच्या मागचं रिझन जर पाहिलं आपण तर काय होतं माहिती आहे का, की ॲक्च्युअल तसं तर डिक्रीज व्हायला पाहिजे होतं पण इन्क्रीज का झाले, तर याच्या मागचं रिझन काय सांगितलं त्यांनी, रेझोनन्स इफेक्ट सांगितला. जसं की इथं पहा, आता हे तुम्हाला 2 पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवले आहे. कार्बोक्सिलेट जे आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप आहे, ह्याला CH2 डबल बॉन्ड CH हा काय झाला अटॅच, या ठिकाणी विनिल ग्रुप अटॅच झाला.
आता हे विनिल ग्रुप अटॅच असताना कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आला, कार्बन ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड आला, त्याच्या इकडे पण सिंगल बॉन्ड आला आणि हे होत असताना ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि CH2वर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि या पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चरमुळं या ठिकाणी जरी फिनिल किंवा व्हिनिल या ठिकाणी अटॅच व्हायले तर आपल्याला वाटतं की ॲसिडिटी कमी व्हायला पाहिजे, पण ॲक्च्युअल तिथं डिक्रीज न होता ॲसिडिटी काय होते या ठिकाणी इन्क्रीज होते आणि त्याच्या मागचं कारण जर पाहिलं तर हा रेझोनन्स इफेक्ट आहे. This is because of a greater electronegativity of sp2 hybridized carbon to which the carboxyl carbon is attached. आता याच्या मागचं कारण जर पाहिलं आपण तर तुम्हाला माहीत आहे की जो कार्बोनिल कार्बन आहे C डबल बॉन्ड O, तर याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे sp2 बरोबर. आणि या sp2 कार्बनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती कशी आहे, ग्रेटर असते. The presence of electron withdrawing group on the phenyl or aromatic carboxylic acid increases their acidity while electron donating group decrease their acidity. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता पहा, पहिल्यांदा लक्षात घ्या की बेंझिनच्या रिंगला COH अटॅच आहे बरोबर आहे का. तर अशा वेळेस बेन्झोइक ॲसिडची जी pK व्हॅल्यू ती किती आली 4.19. ओके. आता यामध्ये अगोदर काय झालं माहिती आहे का की OCH3 हा जो मिथॉक्झी ग्रुप आहे जो की काय म्हणून ओळखला जातो, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे बरोबर. तर हा या बेन्झोइक ॲसिडला जेव्हा अटॅच झाला तर NCERTने एक्झाम्पल मागं पुढे केलं आहे. तर NO2 जो आहे ना तर हा आहे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप. ओके. आता NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच जेव्हा होतो तर अशा वेळेस pK व्हॅल्यू काय झाली बरं या ठिकाणी, डिक्रीज झाली ना. 4.19 होती ती काय झाली 3.41. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपमुळं या ठिकाणी जी ॲसिडिटी आहे ती ॲसिडिटी काय झालेली आहे बरं, इन्क्रीज झाली. कशावरून लक्षात आलं आपल्या, कारण pK व्हॅल्यू डिक्रीज झाली ना. pK व्हॅल्यू जितकी कमी तितकी ॲसिडिटी काय असते या ठिकाणी इन्क्रीज असते, कारण इथं NO2 सारखा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप काय झाला या ठिकाणी बेन्झोइक ॲसिडला या ठिकाणी म्हणजे जी फिनिल ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याला अटॅच झाला बरोबर. आणि दुसऱ्या पॉईंटला जर पाहिलं आपण तर जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे OCH3 सारखा, तर हा कोणता EDG है ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. तर हा जेव्हा या ठिकाणी बेन्झोइक ॲसिडला अटॅच झाला तर अशा वेळेस pK व्हॅल्यू काय झाली बरं या ठिकाणी इन्क्रीज झाली. pK व्हॅल्यू इन्क्रीज झाली याचा अर्थ या ठिकाणी ॲसिडिटी जी आहे ती ॲसिडिटी काय झालेली आहे, डिक्रीज झालेली. ओके. सो लक्षात आलं, जेव्हा कोणी अटॅच नव्हतं बेन्झोइक ॲसिडला तेव्हा व्हॅल्यू होती 4.19. जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप NO2 सारखे अटॅच झाले आणि 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड तयार झाला तेव्हा pK व्हॅल्यू कमी झाली, याचा अर्थ ॲसिडिटी इन्क्रीज झाली. आणि मिथॉक्झी सारखे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे ते जेव्हा अटॅच होतात आणि तयार होतो 4 मिथॉक्झी बेन्झोइक ॲसिड तेव्हा pK व्हॅल्यू 4.46 झाली, म्हणजे मूळ बेन्झोइक ॲसिडपेक्षा ती इन्क्रीज झाली. याचा अर्थ ॲसिडिटी या ठिकाणी काय झालेली आहे, डिक्रीज झालेली.